आणि यानंतर दिवसभरातली सर्वात महत्त्वाची मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि कोकाटेंचा राजीनामा आता पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। कोकाटेंनी 16 डिसेंबरलाच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे। अजित पवार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला होता आणि आज अजित पवारांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती मिळतेय आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटेंचा हा राजीनामा राज्यपालांकडे पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या बद्दल सातत्याने मागणी होत होती आणि अखेर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं समोर येत आहे। 16 डिसेंबरलाच खरं तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय आणि आपला राजीनामा त्यांनी अजित पवारांकडे पाठवलेला होता। अजित पवारांनी त्यांचा राजीनामा स्वीकारत तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आणि मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवल्याचं समजतं आहे। पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली उद्या हायकोर्टात होणारी जी सुनावणी आहे, या सुनावणीमध्ये त्यांना दिलासा मिळणार आहे का किंवा त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे, हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण सातत्याने हे म्हटलं जातंय की माणिकराव कोकाटे जे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उच्च रक्तदाब आहे म्हणून उपचार घेत आहेत, त्या अनुषंगाने काय नेमकं पुढे घडणार आहे। माणिकराव कोकाटे यांना आता अटक करण्यासाठी खरं तर नाशिक पोलिसांचं जे एक पथक आहे ते काही वेळापूर्वीच मुंबईकडे रवाना देखील झालेलं होतं आणि मुंबईकडे रवाना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जात नाशिक पोलीस माणिकराव कोकाटेंना अटक करू शकतात अशी माहिती मिळतेय। खरं तर माणिकराव कोकाटेंच्या अटक करण्याच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अडथळा नाही हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मग आता पुढच्या नेमक्या कोणत्या अशा बाबी आहेत किंवा अशा कोणत्या घडामोडी घडतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या घडामोडींवर आपलं अत्यंत बारकाईनं लक्ष असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।